कौतुक आणि सत्कार करत आहेत सन्माननीय अतिथी मान्यवर श्री संदीप ठेवारे आणि श्रीच्या मातोश्री या ठिकाणी हा सन्मान स्वीकारतात आणि श्रीला लगेचच आपण कारण की ऑनलाईन कॉन्टॅक्ट मिळाले कुठून आणि गोरसरांची माहिती मिळाली. मग तिथून मी जॉईन केलं गोरसरांचे ऑनलाईन क्लासेस. तिथं मी एवढा फार काय म्हणजे जास्त मोटिवेट नव्हतो आणि फिट पण नव्हतं. त्यामुळे गोरसरांनी सांगितलं की आता अकॅडमी पण सुरू केली, मग हॉस्टेलला पाठवा. मग मी आलो हॉस्टेलमध्ये. तिथं मग योगा होत होता आणि अभ्यास पण जरा जास्त होत होता. त्यामुळे सैनिक स्कूलसाठी माझं खूप चांगली तयारी झाली होती. आणि मग योगामधून मी मेडिकलमध्ये खूप चांगलं झालो. आणि नानींनी गोरेसर आणि प्रिया मॅम यांनी मला खूप मोटिवेट केलं. गोरेसर आमचे अभ्यास घ्यायचे, नाना आमचे सेशन घ्यायचे. सेशनमुळे आमचं माइंड फ्रेश झालं आणि चांगलं मोटिवेशन पण मिळत होतं. त्यानंतर मी सिलेक्ट झालो सेंट स्कूल कोडगुला. तिथं पहिला गेलो तर मेडिकल मला वाटलं खूप टफ असेल, पण इझी गेलं सगळं. त्यानंतर आम्हाला तिथे सिनियर्स होते, ते बघून आम्हाला भीती वाटलेली. पण सिनियर्स म्हणले आम्ही तुम्हाला काय करणार नाही, सोडून द्या. मग पहिलं वर्ष आमचं खूप घाबरत गेलं तर, पण नवीन होतं त्यामुळे आम्हाला खूप फॅसिलिटीज मिळत तिथे. मग माझी स्पोर्ट्समध्ये पण खूप चांगलं होतं. मग मी स्पोर्ट्समधून फुटबॉलमध्ये मला पहिला आलो. मग तिथे मला पण असं खूप सारे सिनियर्स मिळले, त्यांना आम्ही तिथे बद्दल म्हणतो. तिथं आमचे हाऊस कॅप्टन्स होते, ते आम्हाला पनिशमेंट देत होते. त्याला आमच्या ह्याच्यात रगडा म्हणत होतं. मग ते म्हणले तुमच्या फिजिकलसाठीच आमचं चांगलं होतं आणि इथंपर्यंत जायसाठी आम्हाला गोरसरांनी खूप मदत केली, त्यांना मी थँक्यू म्हणतो. आणि माझं ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी सेंट स्कूलमध्ये जायला जे मोटिवेशन मिळतं आणि ते माझं असं म्हणतात की ते माझे ड्रीम कम्प्लीट होणारच आहे. थँक्यू. रुटीन तिथं असतं. पहिला 5 वाजता उठवतात, 5च्या पण आधीच. त्यानंतर आपल्याला ब्रश वगैरे आंघोळ करायचं तर करा, नाहीतर नको. मग PT जावा. PT पळायला लागतं 6 किलोमीटर. 6 किलोमीटर पळाल्यावर मग आपल्याला आंघोळ विंघोळ करायची असते 15 मिनटात आणि युनिफॉर्म घालून पटकन खाली यायचं असतं, नाहीतर हाऊस कॅप्टन आपल्याला काय पण पनिशमेंट देऊ शकतो. त्यानंतर नाश्ता असतो 10 ते 15 मिनटात. त्यानंतर आपल्याला पळत जायला लागतं आपल्या असेंब्लीसाठी, जे मंडे ते सॅटर्डे असते. प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि टीचर असेंब्ली आणि हाऊस मास्टर असेंब्ली. त्यात मग आम्हाला सगळेजण स्टाफ आणि ऑफिसर्स आम्हाला ॲडजस्ट करतात. ते झाल्यावर मग आम्ही अकॅडमिक क्लासेस जातो. त्यातमध्ये 10:30 वाजतात ब्रेक असतो. ब्रेक झाला मग आम्ही जेवणापर्यंत आम्ही तिथं क्लासेस करत असतो. टोटल 7 पिरियड असतात. मग ते झालं आम्ही जातो 1:30ला आमचा लंच सुरू होतो. मग तिथं काही चुकी झाली असेल तर मग लंचनंतर आम्हाला रगडा मिळत असतो अर्धा ते 1 तासपर्यंत. मग ते झालं मग आमचे गेम सुरू होतात 3:30 वाजता. मग त्या गेम्स टाईममध्ये खूप सारे गेम्स आहेत. फुटबॉल तिथे मेन गेम आहे, तिथं टर्फ ग्राउंड पण आहे. मग फुटबॉल तिथे मेन फोकस केलं मी आणि मग त्यात मी थोडे अचिव्हमेंट्स केले. मग ते झालं. मग त्यानंतर सेल्फ स्टडीला टाईम दिला असतो सायंकाळी 6:30 ते 8:30पर्यंत. 8:30 झाले मग आम्ही परत काय ते फॉल इन झाले. फॉल इन मग काउंटिंग करतात, मग आम्हाला सोडून देतात. मग जेवायचं आणि मग रात्री परत काय आपलं धुवायचे कपडे वगैरे ते मग आम्ही धुवून झोपतो. मग सकाळी परत सेम रुटीन.